सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका नव्या विषयावर माहिती घेणार आहे की जे परपरागीकरण किती महत्त्वाचं आहे. की जसं आपलं काकडी पीक आहे किंवा दोडका आहे किंवा कलिंगड आहे किंवा तुमचं कारला आहे, खरबूज आहे किंवा ही तुमची वेगवेगळी फळबागांची पिकं आहेत. ह्याला परपरागीकरणासाठी मधमाशा जास्त महत्त्वाच्या आहेत. आपल्यात काय झालं की आपण रासायनिकचा बेसुमार वापर केला आणि एवढा वापर केला की मी ज्या वेळेला मधमाशी याची गरज आहे तेव्हासुद्धा आपण गॅस पॉयझनची म्हणजे वास येणारे कीटकनाशकं वापरत गेलो. त्याच्यामुळं मधमाशांचं प्रमाण मुळात कमी झालं आणि परपरागीकरण कमी झालं. परपरागीकरण ज्या वेळेला कमी होतं त्यावेळेला आपल्या पिकाची उत्पादकता कमी येते. म्हणजे फुलाचं फळाकडं रूपांतर जर नाही झालं तर तुमचं पीक कुठनं येणार ना, म्हणजे उत्पन्न कुठनं येणार, तर उत्पन्न आपल्याला तिथूनच येणार आहे. तर ते परपरागीकरणासाठी हे इन्फ्यूज म्हणून एक प्रोडक्ट आहे. हा इन्फ्यूजमध्ये काय आहे की इन्फ्यूजमध्ये तुम्हाला मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी एक औषध आहे चांगलं. दुसरी गोष्ट सिलिकॉन बेस स्टिकर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण हे फवारणी करतो त्याच्याबरोबर फक्त शक्यतो कीटकनाशक घ्यायचं नाही, तर सगळ्या औषधाच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण त्याला वापरू शकतो. त्याने बेनिफिट असा होतो की तुमचं परपरागीकरण चांगलं वाढतं आणि मधमाशी अट्रॅक्ट होते त्या प्लॉटमध्ये. 1 ते 2 फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला लगेच जाणवून येईल की परपरागीकरण किती वाढलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पिकाची उत्पादकता वाढते आणि ज्यावेळी फळाचं सेटिंग चांगलं होतं त्यावेळेस आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे ना, कारण नुसतं वेल वाढून आपल्याला काही फायदा नाही. परपरागीकरण होऊन त्याचं फुलाचं फळामध्ये सेटिंग होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हे इन्फ्यूज प्रोडक्ट आपण वापरू शकता. धन्यवाद.